नमस्कार. तर आज आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई या संदर्भात खूप अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, खरीप हंगाम 2026मध्ये सुरुवातीला जून आणि जुलै महिन्यामध्ये राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि अशाच प्रकारे नुकसान झालेल्या नागपूर, अमरावती, पुणे, कोकण विभागातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 27 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ व गारपीटमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भातील याच्यामध्ये आपण बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी 23,33,31,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या 4 जिल्ह्यातील जून 2026मध्ये नुकसानीसाठी 9,683 शेतकऱ्यांना 13,80,74,000 रुपयांची नुकसान भरपाई, तर पुणे विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील 6,885 शेतकऱ्यांना 9,13,29,000 रुपये, नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यामधील 661 शेतकऱ्यांना 38,87,000 रुपये, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांना 41,000 रुपये असं एकूण 17,245 शेतकऱ्यांना 23,33,31,000 रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. नुकसान भरपाईचं वितरण DBTच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि या नुकसान भरपाईचं वितरण झाल्यानंतर त्यांच्या याद्या जिल्हा संकेतस्थळावर प्रकाशित कराव्यात अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, तर कसं वाटलं आजचं एक अतिवृष्टी नुकसान भरपाई या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट. तर असेच आपले नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.